सर आम्हाला आहे ना अजून तुमच्याकडून जे तुमच्या बागेतील वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. खरं तर आता आपण हा जो आंबा पाहतोय तर हा आहे केशरच. मगाशी पाहिला तो एक केशर होता, त्याच्यानंतर पाहिला तो आपला नीलम जातीचा होता. तर आता काही बदामी जातीचे आहेत, तर काही अजूनही काही वेगळ्या जाती आहेत. दशहरा म्हणून एक आहे, तर ते दशहराचं एक झाड आहे. तर इकडे देखील केशरच आहे. आता काय झालं प्रमाण त्याचं जर पाहिलं तर मोठं होण्यासाठी अजून एक साधारणतः एक 15 दिवस लागतील आणि त्यानंतर 15 दिवस आंबा पाडायला म्हणतो आपण, तो पाडायला लागण्याचा तो मोसम असतो. तर ते हे सगळं पाहतोय. आता हे जे काय आंब्याची साईज आहे हे साधारणतः अजून एका किलोमध्ये 4 ते 5 आंबे बसतील अशा पद्धतीने साईज होती, किंवा जास्तीत जास्त 6 अशा पद्धतीचा. कदाचित काही वेळेस तर 3च बसतात आंब्यात, त्यामुळं ते साईज वेगळी होऊ शकते. आता इकडे पाहिलं तर पूर्वी आपण एक प्रयोग केला होता हे शेवग्याचा. तर याच्यामध्ये हा जो शेवगा आहे तर हा वेगळ्या जातीचा असं काही नाही, परंतु त्याची वाढ जास्त झाल्यामुळं तो फुगलेला आहे आणि त्याचं तोडणी वेळेत न झाल्यामुळं हे सगळं पाहतोय. आता हे निबार झालेले आहेत, मग याच्या बियासाठी आले आहेत. आता हे बीसुद्धा याचं गळून पडले, हे पाहू शकता आपण. याच्यामध्ये बी पण आहे तयार झालेलं. हे सगळं बी आहे ना, हे बीज हे पुन्हा उगू शकतं खाली. असं पद्धतीने हे बियाचे शेवगे झालेत. नंतर इकडे आता जर वापरण्याजोगं जर म्हटलं तर इकडे पाहतोय असं जो काही शेंगा असते शेवग्याची, ही आपल्या याच्यासाठी वापरता येते. ही शेंग साधारणतः आपल्याला भाजीसाठी योग्य असते. अशा ते शेंगा आहेत. आणि कधी कधी याला बाजारभाव 35 रुपयापासून डायरेक्ट 500-300 रुपयापर्यंत पण किलोचा मिळतो. पण ते येण्यावर आहे, सीझन बनण्यावर. या ठिकाणी पण खूप आंबे वेगळ्या जातीचे दिसतात, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आणि आता आंतरपिकाचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने करतात त्याच्याबद्दल. आता याच्यामध्ये बघा योगायोग कसा तुम्ही जरा आपण पाहू शकतो जवळ येऊन, की हा दशहरा जातीचा आंबा आहे. याच्यामध्ये एकच फळ दिसते यावर्षी, याला फळं दिसत नाहीत, मोजकी काही आहेत. आणि याच्यात विशेष म्हणजे या आंब्याच्या शेजारी मधमाशांचं मोहळ आहे, हे पाहू शकतो. जवळ जाऊ नका, कदाचित ते उठेल. मधमाशांचं मोहळ. आणि आता त्या एक मुद्द्यावर मी मधमाशांबद्दल आता मला आठवण आली, सांगावीशी वाटली, की एक वर्षी काय झालं, लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कीटकनाशक फवारणी करा. आणि म्हटलं का करायचे, तर ते म्हटले तुडतुडे वगैरे किडे असतात आणि मग ते काय करतायत, त्या फळांवर किंवा पानांवर बसतात आणि मग ती पानं कुरतडली जातात, मोर कुरतडला जातो, म्हणून ते प्रयोग करा. तर असं आम्हाला वाटलं की बघूया एकदा. एका झाडाला आम्ही प्रयत्न केला. परिणाम काय झाला, ते कीटकनाशक फवारल्यामुळं जी झाडामध्ये मोहळ असतं किंवा आंब्यामध्ये मोहळ असतात मधमाशांचं, ते मध गोळा करणारे त्यांचं ते काम करतात. आणि त्यालासुद्धा त्याचा परिणाम झाला. झाड फवारल्यामुळं ते सगळं गळून गेलं. आणि आम्ही त्यावेळेस ठरवलं की मधमाशी देखील महत्त्वाची आहे आणि सगळे कीटक देखील फिरणं महत्त्वाचे, कारण त्याचं परागीकरण किंवा आपण म्हणतो ना फलधारणा होणं, त्यासाठी ती मदत होती. म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कीटकनाशक फवारत नाही. आणि कुठलंही पोटॅशियम वगैरे काय देतात ना खाली, पोटॅशियम वगैरे काय असं अजिबात काय दिलं जातं, पूर्ण नॅचरल पद्धतीनं. आणि यामध्ये आंतरपीक घेतो का, जेणेकरून त्याची निगा व्हावी, स्वच्छता व्हावी आणि त्यातून पाणी मिळावं. आता इकडे ही जात वेगळी आहे, ही हापूस आहे. आता इथे पाहू शकतो हा हापूस जातीचा आंबा आहे. तर हा आपल्याकडे देवगड हापूस म्हणून ते रोप आणलं होतं आपण, देवगडवरून आणलेलं रोप आहे. हा हापूस आहे. याची साईज एवढी अशी होते पुढे मोठी झाल्यावर. आणि मग ती या ठिकाणी ती याच टायमाला आम्ही काढतो एकाच वेळेस. आता बऱ्याच वेळा कधी कधी झाडाची निगा घेण्यामध्ये आता इथे पाहू शकतो की इथे आपण ते उधय वगैरे लागणं, तो प्रकार याला जाणवतो. प्रामुख्याने जी गोडी ज्या झाडांना जास्त असते तिथं खोडकीड आणि उधय वगैरे लागण्याचं प्रमाण असतं. तर मग त्याच्यावर काळजी घ्यावं लागतं. त्याला औषध वगैरे किंवा त्याच्यावर असं खरडून वगैरे काढून त्याची व्यवस्थित त्याला बोरनचूट चुना वगैरे ते असतं ना, ते सगळ्या गोष्टी मोरचूट चुना वगैरे लावावं लागतं. आता हे सुद्धा हे केशर जातीचं झाड. हापूसची आपल्या बागेत 5 झाडं आहेत, बाकी केशरची आहेत. आता पलीकडे जर पाहिलं, आता आपण मका लावलेली आहे जी जनावरांसाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आता ह्या मक्यामध्ये जनावरांसाठी उपयोग होतो, पाणी आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि त्याचा उपयोग फळझाडांना होतो. आता पाहतोय आपण काही ठिकाणी हे आंबे आहेत. आता यामध्ये ही जी फळं आहेत, ही फळं काही गळ देखील होते. तर पाहतोय आपण खाली देखील बरीच फळं गळलेली आहेत. जी फळं म्हणजे थोडक्यात पोषक नाहीत किंवा त्यांना द्रव्य पोषण होत नाही, ती गळून पडतात. आणि जी चांगली आहेत ती, आणि जेवढी फळं लिमिटेडच असावीत याचं कारण असं त्याची वाढ होते.
आणि वाढ झाल्यानंतर त्याची साईज मिळते किंवा ते त्याची मागणी पण वाढते. त्याच्यामुळे ही फळं पाहतोय की अजून छोटी आहेत, त्याची वाढ होणार आहे. इकडे पण पाहत आहे, या बाजूला देखील केशरच आहे. हापूसची मोजकी काही झाडं आहेत. हापूसपेक्षा आपल्याकडे केशरला जास्त मागणी आहे, तर इथं सगळा केशर आहे. ही सुद्धा झाडं चांगल्या प्रकारे भरलेली आहेत आणि त्याला आंब्याची फळं म्हणजे थोडक्यात कैऱ्या जास्त आलेल्या आहेत. इकडे पाहू शकतो, इकडे देखील कैऱ्या आहेत. आता पुन्हा एकदा आपण आता शेवग्याकडे आलो आहे. बघा, हे झाडाला मोहरा पुन्हा एकदा आला आहे. तर एक बाजूला जुन्या शेंगा आहेत, तर आता नवीन देखील शेंगा फुटत चाललेल्या आहेत. ही जात अशी पूर्ण शेवगा लावला होता, पण नंतर थोडंसं त्याचा मार्केटचा विचार केला तर आपण विचार केला की जास्त याचं उत्पन्न मिळत नाही आणि त्याची थोडंसं सगळं मार्केटिंग वगैरे करणं ते जरा अवघड जातं. म्हणून आम्ही त्याकडे न वळता मोजकी 2 झाडं आपले घरगुती ठेवलेत, बाकीचे आंबे आहेत. बरं, आता एक सांगा साहेब आम्हाला का जर कुणाला जर तुमच्याकडून आंबे वगैरे खरेदी करायचे असेल तर तुमच्याशी कसा संपर्क करावा त्यांनी? खरं तर आमच्याकडं ज्यावेळेस आंबे काढायला सुरुवात होते त्यावेळेस आम्ही काय करतो, बागेतच कच्चा माल तो डायरेक्टली कॅरेटवर विकून टाकतो. इथे आम्ही काटा लावतो आणि लोक येऊन घेऊन जातात. आणि दुसरी गोष्ट, जो माल इथून खपत नाही किंवा उरलेला माल आम्ही मार्केटला पाठवतो. मार्केटला पाठवूने पण काही आमच्याकडे घरी ग्राहक असतात, म्हणजे घरगुती असतात, तर ते कंपल्सरी दरवर्षी आमच्याकडे येतात, म्हणजे येतातच. तर जवळपास आमचे 50 ते 70 ग्राहक आहेत की ते घरून नेतात. आपल्या राजगुरुनगरमध्ये आम्ही घरी नेतो किंवा इथे आपल्या इकडे फार्म हाऊसला ठेवतो, तर त्यांना द्यावा लागतो. आणि मग शक्यतो आम्ही कच्चा माल जास्त विकतो. याचं कारण असं की एवढी जर फळं एवढा जर माल निघाला तर तो पिकवायचा कुठं, म्हणून ते पिकल्यानंतर लगेच खपणार नाही, म्हणून आम्ही तो मार्केटला पाठवतो. काही पिकवतो, काही कच्चा माल विकून टाकतो, अशा पद्धतीने. तर ते 2 प्रकार आहेत पिकवण्यामध्ये. कच्च्या मालाचा रेट वेगळा असतो. कच्चा माल साधारणतः आम्ही 70 ते 80 रुपये किरकोळ कच्चा विकून टाकतो आणि पिकल्यानंतर तो 100 रुपये 150 रुपये किलो होतो, असा प्रकार आहे. आता एकंदरीत जर पाहिलं तर मार्केटमध्ये खूप भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही एवढं नॅचरल पद्धतीने हे सगळं पिकवतात. आता जर एखादा कस्टमर आहे, त्याला जर खरोखर नॅचरल पद्धतीने पिकवलेले तुमच्याकडून आंबे पाहिजेत, तर त्यांची जर काही रिक्वायरमेंट असेल ती पूर्ण करू शकता का तुम्ही? हो, आम्ही निश्चित करू शकतो. माझा संपर्क नंबर आहे 9226 790 111. माझं नाव सुदाम कराळे पाटील. वापगाव आमचं गाव आहे आणि या बागेतून तुम्हाला माल आम्ही देऊ शकतो. आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल या ठिकाणी वापरलं जात नाही. कुठल्याही प्रकारचं म्हणजे ज्यावेळेस आपण उत्पन्न तयार करतो किंवा उत्पादित करतो माल, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. इथे फक्त शेणखत वापरलं जातं आणि त्या शेणखतावर हे सगळं चालतं आहे. खरं तर याच मालाला जर आपण म्हटलं सेंद्रिय पद्धतीची शेती, तर त्या अनुषंगाने हे सगळं चालू आहे. मार्केटमध्ये सेंद्रिय पद्धतीचा जो काही आंबा आहे किंवा सगळी वस्तू असतात, पदार्थ असतात, तर त्याला मागणी 4 पट असते. म्हणजे आपण जर 10 रुपये रेट असेल तर 40 रुपये मिळतो. असा जर विचार केला तर आमच्या मालाला देखील मागणी आहे. आम्ही कधी आमच्याकडे 200-200 रुपये 300-300 रुपये किलोनी माल आम्ही तो सेंद्रिय पद्धतीचा दिलेला आहे. परंतु जसं मार्केट उपलब्ध असेल तशा पद्धतीने आम्ही आपला तो खपवतो. निश्चित आपण प्रयत्न करा, फोन करा आणि तुम्हाला देखील या आंब्याची चव मिळणार आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाचा भाग सांगेल मी की आंबा काढण्यापर्यंतच महत्त्वाचा नाही, तर आंबा पिकवायचा कसा हे महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मार्केटमध्ये आपण पाहतोय की कार्पेट टाकलं जातं. ते एक पदार्थ केमिकल आहे कार्पेट, किंवा काही असं पावडर किंवा काही केमिकल असतं, ते पाण्यातून बाहेर काढायचं, मग त्याला कलर येतो. लोकांना वाटतं हा आंबा खूप पिकलेला आहे, परंतु ते घातक आहे शरीरादृष्टीनं. त्याच्यापासून वेगवेगळे आजार होतात आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही पूर्णपणे 1000% 100% दुर्लक्ष केलं की नकोच, ते आपल्याला ठेवायचं नाही आणि पिकवताना तशामध्ये पिकवायचं नाही. मग पिकवताना तुम्ही म्हणाल मग कसं पिकवता, तर काही आपल्या आंब्याला वेगळं प्रमाण किंवा वेगळ्या प्रक्रिया करायची गरज नाही. अक्षरशः आम्ही बॉक्समध्ये किंवा आपलं कॅरेट असतात 20 किलोचे, 30 किलोचे, 25 किलोचे, त्या कॅरेटमध्ये आम्ही आंबा उभा ठेवतो. पहिल्यांदा एक लेअर कागद रद्दी पेपर आपण ठेवतो, नंतर त्याच्यावर उभा आंबा ठेवतो, परत एकदा हे करतो, त्याच्यावर एक लेअर, परत असं लेअर 3 लेअर 4 लेअर बसतात आणि ते कॅरेट ठेवून द्यायचं. एक 8 दिवसांनी कॅरेट काढलं का तो पूर्णपणे 8 ते 10 दिवसांनी तो पूर्णपणे आंबा पिकलेला असतो. एकदा पहिला हात मारला तर त्याच्यामध्ये बरेच आंबे 50% 25% पिकलेले असतात. नंतर दुसऱ्या वेळेस पूर्णपणे आंबा पिकला जातो. असं करत करत तो पाणी प्रत्येकाला तो मिळतो आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कीड किंवा काही कीटकनाशक काही हे मिळत नाही. त्याच्यामुळे ते सगळं अगदी नॅचरल पद्धतीने पिकला जातो. त्यामुळे त्याला मागणी आमच्याकडे जास्त आहे.
जर तुम्हाला मित्रांनो नॅचरल पद्धतीने जर आंबे खायचे असतील या सीजनला, आता जर आपण मार्केटमध्ये जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात भेसळ पाहायला भेटते. परंतु ज्या वेळेस या ठिकाणी आपण प्रत्यक्षामध्ये याल आणि ही बाग पाहाल तर खरंच खूप अप्रतिम अशी नॅचरल पद्धतीने या ठिकाणी आंबे पिकवले जातात. जर आपल्याला खरोखर नॅचरल आंबे खायचे असतील तर सुदाम कराळे साहेबांच्या या बागेला नक्की भेट द्या. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज नेशन TV, चाकण, पुणे. धन्यवाद.